नमस्कार, मी रुचिता. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण शेवगा, बटाटा, गहू, हिरवी मिरची आणि पेरू बाजाराची माहिती घेणार आहोत. बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे, त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीत आहेत. शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाखा बसला, त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत आहेत. शेवगा आजही 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला गेला. शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे. तर मागणीही टिकून राहील, त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. देशात यंदा बटाटा उत्पादन चांगलं झालं. देशातील महत्त्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचं शेतकरी सांगतायत. त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे. परिणामी बटाट्याचे दर दबावातच आहेत. बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेले स्टॉक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावलेत. बाजारातील गव्हाची आवकही कमी होतीये. गव्हाचे भाव मागील महिनाभरात जवळपास 200 रुपयांनी कमी झालेत. सध्या गहू 2,200 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार आहे, मात्र पुढील महिनाभरानंतर सणांची मागणी सुरू होईल. त्यामुळे गव्हाला उठावही राहील. या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे, तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे दरही स्थिर दिसतायत. सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे हिरवी मिरची 3,000 ते 3,500 रुपयांनी विकली जाते. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीच राहण्याचा अंदाज आहे. हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. बाजारातील पेरूची आवक मागील 3 आठवड्यांपासून मर्यादित दिसतेय. पावसामुळे पेरूला उठावही कमी आहे, मात्र आवक नगण्य पातळीवर होत असल्याने पेरूचे भाव तेजीतच आहेत. पावसामुळे पेरू पिकाला राज्यातील बहुतांश भागात फटका बसला, त्यामुळे माल कमी निघतोय, असं शेतकऱ्यांनी सांगितलंय. सध्या पेरू 3,000 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय. पेरूची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहणार आहे. दुसरीकडे पावसामुळे मागणीही मर्यादितच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात फार मोठ्या चढ उताराची शक्यता कमीच असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.